पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडं अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटनांमधील वाढ चिंताजनक आहे. चांदेकरवाडीमध्ये असाच अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीला आलाय. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून चांदेकरवाडी गावातील काही शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रशासनातील हद्दीवरून पाणंद रस्त्याचा वाद सुरू होता. ग्रामपंचायत स्तरावर तोडगा निघाला नसल्यानं हा वाद राधानगरी तहसीलदारांपर्यंत गेला. तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. यावर प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे पाणंद रस्त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्येकी 50% जमीन देण्याचा ठराव, ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांशी झालेली चर्चा तसंच तहसीलदारांनी दिलेला पूर्वीचा आदेश या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं अपील नामंजूर करत पाणंद रस्ता तातडीनं खुला करण्याचे आदेश दिले. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागला. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 29 डिसेंबर रोजी रस्त्याचं काम सुरू होणार होतं. मात्र काम सुरू होण्यापूर्वीच रस्त्याच्या बाजूला एका शेतकऱ्याच्या बांधावर भानामती करण्यात आल्याचं उघडकीला आलंय. बांधावर लिंबू आणि काळी बाहुली बांधण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या प्रकारामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धेच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा यामुळे गावात सुरू झाली आहे. भानामती करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही अज्ञात विघ्न संतोषी लोकांकडून केलं जात असल्याचं तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयवंत खोत यांनी सांगितलंय. चांदेकरवाडी गावामध्ये वादग्रस्त पाणंद जे आहे त्या पाणंद रस्त्याचे एक काम प्रांतसाहेबांच्या आदेशानुसार 29 डिसेंबरला चालू होणार होते. पण त्याच्या आधीच 4 दिवस आधीच काही विघ्न संतोषी लोकांनी लिंबू बाहुल्या असे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे जे काम केलेलं आहे, त्यामुळे गावातील सामाजिक व सलोख्याचे वातावरण जे आहे ते गढूळ होत करण्याचे काम या विघ्न संतोषी लोकांनी केलेले आहे. आणि अशा लोकांच्यावरती कठोरती योग्य कारवाई व्हावी, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. भानामती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे.